हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत प्रसादाचा शिरा. आपण नेहमी बनवतो तो शिरा आणि प्रसादाचा शिरा याच्यामध्ये थोडाफार फरक असतो. प्रसादाचा शिरा हा आपल्याला नेहमी रवाळ, दाणेदार असा बनवायचा असतो. तर असा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. हा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. मी याआधी सांगितल्याप्रमाणे हा जो प्रसादाचा शिरा आहे तो सव्वाच्या प्रमाणात बनवला जातो. त्यासाठी मी इथं एक वाटी घेतलेली आहे. तर या वाटीनं मी साखर आणि रवा जे आहे ते सव्वा वाटी असं घेणार आहे. साखर सव्वा वाटी आणि रवा सव्वा वाटी. तर आता सुरुवातीला मी रवा घेतलेला आहे. रवा घेताना आपल्याला बारीक रवा वापरायचा नाहीये, तर मोठा रवा वापरायचा आहे. सव्वा वाटी होईल इतका मी रवा जो आहे तो मोजून घेतलेला आहे. त्याच सेम वाटीनं सव्वा वाटी होईल इतकी मी साखर घेतलेली आहे. साखर वापरताना आपली रेग्युलर साखर आहे तीच आपल्याला वापरायची आहे. प्रसादाचा शिरा हा फक्त तुपात बनवला जातो. त्यामुळं इथं मी तूप घेतलेलं आहे. साजूक तूप आहे. 3 ते 4 टेबलस्पून होईल इतकं आपल्याला तूप लागणार आहे. प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी आपण दूध आणि पाणी यांचं मिश्रण वापरणार आहोत. यासाठी मी 1.5 वाटी होईल इतकं दूध घेतलेलं आहे. आपण ज्या वाटीनं रवा आणि साखर मोजली होती त्याच वाटीनं आपल्याला दूध मोजून घ्यायचं आहे. 1.5 वाटी होईल इतकं दूध आणि 1.5 वाटी होईल इतका पाणी. तर या दोन्हींचं मिश्रण जे आहे ते आपण वापरणार आहोत. याचबरोबर आपल्याला ड्रायफ्रुट्स लागणार आहेत. तर इथं मी काजू, मनुके आणि बदाम हे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते घेतलेले आहेत. आपल्याला शिरा जो आहे तो रवाळ आणि दाणेदार असा बनवायचा आहे. तर सुरुवातीला मी जे काही आपण दूध घेतलं होतं, 1.5 वाटी होईल इतकं आपण दूध घेतलेलं आहे, ते मी एका भांड्यात घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्येच त्याच वाटीनं 1.5 वाटी होईल इतकं पाणी जे आहे ते मोजून घ्यायचं आहे आणि दूध आणि पाणी हे एकत्र करायचं आहे आणि ते आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. प्रसाद बनवण्यासाठी आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि कढई जी आहे ती व्यवस्थित गरम झालेली आहे. आता आपण यामध्ये सुरुवातीला 2 टेबलस्पून होईल इतकं तूप ऍड करणार आहोत. आपण हा शिरा जो आहे तो पूर्ण तुपात बनवणार आहोत. तूप व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये रवा ऍड करणार आहोत. रवा घेताना आपल्याला मोठा रवा घ्यायचा आहे, बारीक रवा वापरायचा नाहीये. रवा जो आहे तो मी तुपामध्ये ऍड केलेला आहे आणि आता आपल्याला तो व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. हा रवा भाजण्यासाठी आपल्याला एक 8 ते 10 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. मंद आचेवर भाजल्यामुळं त्या रव्याचा कलर जो आहे तो चेंज होत नाही. खूप जर आच मोठी असेल तर रव्याचा कलर जो आहे तो चेंज होतो आणि प्रसाद दिसताना आपल्याला तो काळा काळा दिसायला लागतो. त्यामुळं आपल्याला त्याचा कलर जो आहे तो कलर मेंटेन करायचा आहे. त्यासाठी आपल्याला खूप गडबड करायची नाहीये. रवा भाजताना आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे. थोडासा रवा भाजून झाल्यानंतर मला तो खूप कोरडा कोरडा वाटतोय, म्हणून मी त्याच्यामध्ये पुन्हा तूप जे आहे ते ऍड करणार आहे. इथं मी पुन्हा 2 टेबलस्पून होईल इतकं तूप ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच मी एकदम 4 टेबलस्पून होईल इतकं तूप घातलेलं नाहीये. काही वेळेला रवा भाजताना तो कमी तुपात देखील भाजला जाऊ शकतो. म्हणून मी तूप ऍड करताना थोडं थोडं करून तूप ऍड केलेलं आहे. सगळं तूप मी एकदम ऍड केलेलं नाहीये. पहिल्यांदा आपण 2 टेबलस्पून घातलं होतं. त्यानंतर आणखी एखादा टेबलस्पून घालून बघायचं. त्यामध्ये पण कमी वाटलं तर आपण काय करतोय आणखी 1 टेबलस्पून आहे तो इन्क्रीज करतोय. तर असं मी टोटली 4 टेबलस्पून होईल इतकं तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर या तुपामध्ये आपल्याला रवा जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला एकसारखा हलवत राहायचा आहे, जेणेकरून खालचा रवा आहे तो खूप भाजला गेलाय आणि वरचा रवा भाजला गेला नाही किंवा एखादा रव्याचा कण आहे तो खूप लालसर झालाय असं होता कामा नये. यासाठी आपल्याला कंटिन्युअस रवा जो आहे तो हलवत राहायचा आहे. इथं तुम्ही पाहू शकता की रव्याचा कलर जो आहे तो आपला लालसर असा झालेला नाहीये, खूप काळसर असा झालेला नाहीये. तर व्यवस्थित आपण तो मेंटेन केलेला आहे. जास्तीत जास्त व्हाईट ठेवायचाच आपण प्रयत्न करतोय. अशा प्रकारे रवा जो आहे तो आपला 10 मिनिटासाठी व्यवस्थित भाजून झालेला आहे आणि आता त्याचा खूप छान असा सुगंध सुद्धा यायला लागलेला आहे. 10 मिनिटानंतर आपण याच्यामध्ये दूध आणि पाणी याचं जे काही मिश्रण होतं ते ऍड करणार आहोत. दूध आणि पाणी यांचं मिश्रण जे आहे ते मी सुरुवातीलाच उकळून ठेवलं होतं. तर ते उकळलेलं मिक्सचर जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे. उकळलेलं मिक्सचर घातल्यामुळं
आपला शिरा जो आहे तो काय होणार नाही, चिकट होणार नाहीये. जर तुम्ही गार दूध आणि गार पाणी वापरलं तर ते काय होऊ शकतं, चिकट होण्याची शक्यता असते. म्हणून मी काय केलेलं आहे, इथं उकळलेलं पाणी आणि दूध वापरलेलं आहे. उकळलेलं पाणी, दूध आणि वापरताना आपल्याला ते देखील एकदम लगेचच ओतायचं नाहीये. तर थोडं-थोडं करून आपण काय करतोय, ॲड करतोय. थोडं मिक्सचर ॲड करायचं आहे. पूर्ण रवा जो आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि असं करून आपल्याला हे जे आपण 1.5 वाटी दूध आणि 1.5 वाटी पाणी घेतलं होतं, ते आपण त्याच्यामध्ये पूर्ण ॲड करतोय. हळू-हळू दूध आणि पाणी यांचं मिक्सचर आपण ॲड करत राहूयात. आता आपल्याला दिसेल की थोडा-थोडा ते पातळ व्हायला लागेल, तर त्यावेळी आपण काय करायचं, दूध आणि पाणी यांचं मिक्सचर घालायचं जे आहे ते थांबवायचं आहे. कारण आपण याच्यामध्ये आणखी साखर देखील ॲड करणार आहोत आणि साखरेचं देखील पाणी जे आहे ते त्याला सुटणार आहे. आता आपण 1.25 वाटी या प्रमाणात साखर घेतली होती, तर ती साखर सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. साखर या रव्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे. साखर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, नाहीतर खाली साखर करपली जाण्याची शक्यता असते. आता साखर मिक्स करून घेतलेली आहे आणि आता यावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे. प्लेट ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपण तो वाफवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला प्लेट जी आहे ती बाजूला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला परत एकदा ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला थोडंसं साखरेचं पाणी सुटलेलं दिसून येईल. तर इथं पाणी जरी सुटलं असेल तरी अजून आपला शिरा जो आहे तो व्यवस्थित शिजून तयार व्हायचा आहे. त्यामुळं आपण ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ते व्यवस्थित शिजू देऊयात. रवा शिजण्यासाठी आपल्याला आणखी पाणी लागणार होतं. त्यामुळं जे काही दूध आणि पाणी यांचं मिक्सचर जे राहिलेलं होतं, ते मी सगळं मिक्सचर जे आहे ते यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि परत एकदा व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेणार आहे. रवा जर बारीक असेल तर पाणी आणि दूध यांचं मिश्रण जे आहे ते आपल्याला कमी लागू शकतं. त्यामुळे सगळं मिश्रण जे आहे ते आपण एकदम घालत नाहीये. आणि रवा जर मोठा असेल तर आपल्याला पाणी आणि दूध यांचं मिक्सचर थोडंसं जास्त लागतं. त्यामुळं आपल्याला इथं सगळं मिक्सचर जे आहे ते लागलेलं आहे. आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. मी जी वेलची पावडर वापरते ती बनवताना मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड केली होती. त्यामुळं आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर जी आहे ती लागणार आहे. जर तुमची फक्त वेलचीपासून बनवलेली पावडर असेल, तर ती अगदी कमी प्रमाणात वापरायची आहे. वेलची पावडर देखील आपण या सगळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. वेलची पावडर मिक्स केल्यानंतर मी त्याला एकदा प्लेट झाकून पुन्हा एकदा वाफ आणणार आहे. एक 5 ते 7 मिनिटासाठी मी त्याला मंद आचेवर चांगली वाफ येऊ देणार आहे. 5 ते 7 मिनिटानंतर पुन्हा एकदा मी प्लेट जी आहे ती बाजूला केलेली आहे. परत एकदा सगळं आहे ते व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आता इथं आपल्याला दिसून येतोय की आपला जो काही प्रसादाचा शिरा आहे, तो असा मऊसूद असा तयार झालेला आहे. प्रसादाचा शिरा जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे. आता त्याच्यामध्ये फायनली मी कट केलेले जे काही ड्रायफ्रुट्स आहेत, काजू, बदाम आणि मनुके हे सगळं ॲड करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्या प्रसादामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅस जो आहे तो मी बंद करणार आहे आणि हा जो तयार झालेला प्रसादाचा शिरा आहे, तो आपल्याला आहे तसाच व्यवस्थित झाकून असा ठेवायचा आहे. हा तयार झालेला प्रसाद आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मी तो पूर्णपणे फोडून घेणार आहे. तयार झालेला शिरा जो आहे तो पूर्ण मी मोकळा करून घेतलेला आहे. इथं मी ड्रायफ्रुट्स वापरताना तसेच वापरलेले आहेत. जर तुम्हाला तुपात थोडेसे भाजून घेऊन वापरायचे असतील तर तसे वापरले तरीही चालेल. तयार झालेला हा प्रसादाचा शिरा आता मी सर्व करणार आहे. पानांवर मी तो सर्व करून घेतलेला आहे. छान सात्विक भाव मनात ठेवून आपण हा शिरा जो आहे तो तयार करून घेतलेला आहे आणि आता नैवेद्य दाखवण्यासाठी मी त्याच्यावर तुळशीची पानं जी आहेत ती ठेवलेली आहेत आणि याचा आता आपण पहिल्यांदा देवाला नैवेद्य आहे तो दाखवून घेऊया. तर अशा प्रकारे आपला प्रसादाचा शिरा जो आहे तो तयार झालेला आहे. तर ही होती आपली आजची प्रसादाचा शिरा बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.